स्नेहल आणि अमित नवरा बायको. छोटंसं कुटुंब असतं. बायको हाऊसवाईफ असते. नवरा एक ऑफिसमध्ये कामाला असतो. तर शेजारीच राहणारा अभिषेक चांगल्या घरातला असतो. इंजिनिअरिंग झालेली असते. वय असतं 25 वर्ष. हँडसम असतो. 45,000 पगार असतो. 25 एकर शेती असते. सगळं व्यवस्थित असतं, पण लग्न झालेलं नसतं अजून. तर ही स्नेहल काय करते, रोज वरती गॅलरीत जाऊन त्याच्याशी बोलत असते. बोलता बोलता त्यांचं प्रेम होतं. प्रेम झाल्यावर भेटणं होतं. तो रोज तिला भेटायला यायचा त्यांच्या घरी नवरा ड्युटीवर गेल्यावर. असं भरपूर दिवस चालत राहिलं. ती त्याच्याकडून 7 लाख रुपये घेते. 2 लाखाची शॉपिंग करते. 5 लाख कॅश घेते. तर असं चालूच असतं. एक दिवस नवऱ्याला माहीत होतं. मग ते दोघं काय करतात, त्याच्यावर केस करतात आणि त्याला आतमध्ये टाकतात. नंतर तो जामीनवर सुटून येतो. आल्यानंतर सुद्धा तिथे नवरा बायको त्याला ब्लॅकमेल करतात. कारण हिने त्याचा व्हिडिओ काढलेला असतो की तुझं घर विक आणि आम्हाला पैसे दे. तो काय करतो मग, त्याला खूप टेन्शन येतं. तो काय करतो, तिचे जे चॅट असतात, ते दोघांचे जे फोटो असतात, ते त्याच्या रूममध्ये लावतो आणि आत्महत्या करतो. त्यानंतर मग पोलिसांना सबूत तर भेटलेलाच असतो. त्यामुळे पोलिस दोघं नवरा बायकोंना अटक करतात. कारण गुन्हा कोणताही असो लपत नसतो. तर आपल्याला कोणाला बदनाम करण्याचा हेतू नाही. हेतू फक्त एवढंच आहे, सावधान राहा आणि सतर्क राहा. तुमच्या बी आसपास असे लोक असतील तर आपल्या चॅनलचं नाव तुम्हाला माहीतच आहे, गुन्हेगारी क्राईम स्टोरी. चॅनलला त्यांनी नसं सबस्क्राईब नक्की करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. गुन्हा कोणताही असो लपत नसतो. विजय सत्याचाच होतो. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्स फॉर वॉचिंग. धन्यवाद.